नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, आपण आता वरवंड या ठिकाणी आलेलो आहोत. वरवंड या ठिकाणी सध्या आरोग्य खात्याच्या कारभाराचा नवीन एक स्वरूपाचा उद्दिष्ट आणि ध्येय दौंड तालुक्यात सुरू झालेला आहे. यामध्ये तुम्ही पाहता असं हा फलक, या फलकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून साधारण 30 खाट्याचा ग्रामीण रुग्णालय अधिकारी कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. साधारण 29,37,00,000 रुपयांचा हा खर्च या ठिकाणी होणार आहे आणि या खर्चामुळे इथं नवीन एक मोठं उपरुग्णालय निर्माण होणार आहे. मित्रांनो, हे सांगण्यामागचं कारण एक असं आहे की इथे सुरुवातीला वरवंड या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची एक सुंदर इमारत पाठीमागच्या बाजूला आहे. मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते हे चालू नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या उपरुग्णालयाचं हे बांधकाम आणि त्याचा आता पाया खोदायला सुरुवात झालेली आहे. सौरभ कंस्ट्रक्शन नावाने एक कंपनी हे काम करत आहे. मित्रांनो, दौंड तालुक्यात यवत येथे असंच एक उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या उपजिल्हा रुग्णालयाची ट्रामा सेंटर तसेच पूर्वनियोजित पहिली इमारतसुद्धा अतिशय सुंदर होती. त्या इमारतीला एक स्वरूपाचं नवीन ट्रामा सेंटर उघडून मोठ्या प्रमाणात ती इमारत बांधली गेली आणि त्या इमारतीमध्ये आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून सुरू झालेलं आहे. या उपजिल्हा रुग्णालय यवत येथील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि साधन सामुग्री अपुरी आहे. मात्र इमारत प्रशस्त झाली आणि या इमारतीमध्ये रुग्णांना खऱ्या अर्थानं आधुनिकतेकडच्या सेवा मिळत नाही. काही अंश तिथे डॉक्टरांची संख्यासुद्धा कमी आहे. सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे, करोडो रुपयांचा खर्च रुग्णालय, रुग्णसेवा आणि आरोग्यावर या तालुक्यात होतोय. मात्र ती सेवा पुरेपूर मिळते की नाही हा खरा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवतो. हे जे कंपाऊंडमधून आपण आज जात आहोत, इथून सध्या नवीन बांधकाम जे होतं आहे त्या कर्मचाऱ्यांची एक राहती थोडक्यात राहण्याची सोय केलेली आहे. पण हे पूर्वनियोजित पूर्वी या ठिकाणी डेड हाऊस शव विच्छेदन करण्याचं हे रूम, हे तुम्ही पहा. हे गेले अनेक वर्ष उघडलं होतं, पण ते आता उघडलंय तर या पंचायतदाराच्या सिमेंट ठेवण्यासाठी हे बांधलं होतं. इथे एखाद्या मृताचं खऱ्या अर्थानं शवविच्छेदन करायचं असेल तर याला डेड हाऊस असं म्हटलं जातं आणि हे डेड हाऊस सध्या सिमेंट गोडाऊनमध्ये परिवर्तन झालंय. बांधकाम केलं एकासाठी, वापर होतोय वेगळ्या गोष्टीसाठी. हे सांगण्याचं कारण आहे, आरोग्याच्या नावावरती हा होताना खर्च आरोग्य म्हणून रुग्णांना मिळतोय का, हा सगळ्यात मोठा आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे. आपण आता रुग्णालयाकडे चाललेलो आहोत. रुग्णालयाची परिस्थिती तुम्ही पहा. इथे अतिशय सुंदर असणारं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण प्रशस्त ग्राउंडमध्ये असणाऱ्या या केंद्राची अवस्था पाहिली तर हे आरोग्याचं स्थान आहे की एखाद्या उजाड वातावरणात सापडलेल्या एखाद्या, आपण थोडक्यात त्याला असं म्हणू की भीषण हुताटकी असलेल्या एखाद्या वाड्याचं अंगण आहे असं तरी चित्र सध्या दिसतं. अनेक वर्ष इथं झाडलोट केलेली नाही, इथल्या वृक्षांची छाटणी नाही आणि कचऱ्याचे ढीग पडलेले आहे. तुम्ही समोर पहा, अस्तव्यस्त पडलेला हा सगळा कारभार इथल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतो. हा विजेचा अर्धवट पडलेला पोल, इथं पडलेला कचरा हा रुग्णालयाकडे वाट दाखवणाऱ्या नावादिशा दिसते. खरं तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र, पण या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना उपचार दिले जातात. तुम्ही या ठिकाणी आरोग्याच्या नावाने खर्च होण्याची मी तुम्हाला दुसरा एक फलक दाखवतो. तुम्ही पहा, इथे मौजे वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधण्यासाठी
फेब्रुवारी 2023 मध्ये जवळपास 33,57,942 रुपयांचा खर्च केलेला आहे. एवढी महाकाय रक्कम खर्च करून बांधलं वॉल कंपाऊंड, संरक्षण भिंत आणि त्या भिंतीच्या आतमध्ये पडलेला हा सगळा पसारा म्हणजे आरोग्याला खऱ्या अर्थानं एक धोका दिला की काय, की पहा ही पडलेली वास्तूची परिस्थिती. हे आरोग्य केंद्र बांधण्यासाठी समजा मोडतोड केली असेल असं आपण धरून चालू. तुम्ही पहा ही खऱ्या अर्थानं प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत. या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भरतं, मोठ्या प्रमाणात इथे रुग्णांची सेवा होते. आयुष्यमान भारत आरोग्यवर्धनी केंद्र वरवण असं याचं नाव. त्या इमारतीचं स्वरूप बघा, रंगरंगोटी केलेली अतिशय सुंदर असणारी देखणी अशी ही इमारत. इथे समोर बसलेले हे रुग्ण आहेत, यांची सेवा येथील डॉक्टर मनापासून करतात. आपण पाहत आहे इथं रुग्णसेवेचा खऱ्या अर्थानं वसा आणि वसा सुरू आहे. सेवा उत्तम दिली जाते याबद्दल इथं घेत नाही. एवढ्या गर्दीवरून जाणवते डॉक्टर यांचं इथं सुंदर काम चालू आहे. पण मित्रांनो तुम्हाला मी एक वेगळ्या ठिकाणी घेऊन येतो. तुम्ही पहा या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात झाली नवीन रंगाने भरलेल्या भिंतींची. त्या भिंतींमध्ये किमया झाली होती. मागच्या काही कालखंडात आवाज लोकशाहीमधून आपण ह्याचं वस्तुनिष्ठ चित्र सर्वांना दाखवलेलं आहे. या भिंतींना टाके मारले, भिंतीच्या जुन्या खिडक्या काढल्या, नवीन लावल्या, रंगरंगोटी केली आणि कोट्यावधी रुपयांचा घोटाळा या ठिकाणी झालाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. पहा तुम्ही, आम्ही यापूर्वी या भिंतींचा स्वरूप आपल्याला सर्वांना दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने या भिंतींमध्ये नव्यानं भिंतीला स्टाईल लावण्यात आलेली. हा कलर आहे, रंगीत केलेला आहे. परिस्थिती पाहता तुम्ही खालची बघा परिस्थिती धुळीने मारलेली, उर्वरित असणारे तेच सगळे प्रकार. हा सगळा देखावा आरोग्याच्या मंदिरामध्ये होतोय हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आरोग्य हा माणसाच्या जीवनाचा हेतू आणि त्याच आरोग्यावरती भीषण स्वरूपाचं भ्रष्टाचाराचं सावट म्हणावं का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. या सर्व खोल्या अर्धवट पाहिलं, या सर्व खोल्यांच्या ओरिजिनल भिंतीला फक्त टाके मारले आणि टाके मारून त्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. एका बाजूला इथे उपजिल्हा रुग्णालयाची जवळपास 40 कोटी रुपयांची इमारत उभी होताना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतींना कोट्यावधी रुपयाच्या रंगांचा गिलावा का द्यावा लागला हा प्रश्न आता नागरिकांनो तुम्हाला सुद्धा पडणार आहे. या इथल्या सर्व ग्रीडच्या भिंती पहा, इथली अवस्था पहा, हे सगळं अतिशय दयनीय आहे. इकडे हॉल केलेला आहे. या हॉलमध्ये तुम्ही पाहता ती परिस्थिती आहे. रंगांचे डबे आजही तुम्हाला साक्ष देतात की नव्यानंच इथं रंगरंगोटी झालेली. ही रंगरंगोटी जरी झाली असेल तरी इथं आता काय होणार हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आहे. इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये इथल्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलनासह 30 अधिक बेडचं रुग्णालय उभं राहणार आहे आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा जो निधी त्या फलकावर तुम्ही पाहिलेला आहे त्याचा दुसरा निधी हा ही अवस्था बघा. रंगरंगोटी केलेल्या भिंतीची अवस्था काय नक्की म्हणावं या कामकाज करणाऱ्या यंत्रणेला, ठेका घेणाऱ्या माणसांना आणि या ठेकेदारीला अभय देणाऱ्या त्या हाकम्यांना. तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळताय. लोकांच्या आरोग्याच्या नावावरती तुम्ही प्रचंड माया इमारतीत, रंगरंगोटीत आणि ठेकेदारांच्या भल्यासाठी आणताय. पण खऱ्या अर्थानं जे रुग्णांसाठी आवश्यक आहे ते तुम्ही देत नाही. ते हवं आहे डॉक्टरांना यथोचित बळ, लागणारी साधन सामुग्री, त्यांना हवे असणारे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्या सगळ्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा ही देणं काळाची गरज असताना इथं फक्त उभारल्या जातात भिंती, त्याला होती रंगरंगोटी आणि सांगितलं जातं आरोग्याचं बलस्थान. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, या घडामोडीमध्ये जर आपल्याला खेद वाटत असेल तर आमचा संपर्क आहे 94 23 21 27 97 65 56 69 16. मी विजय चव्हाण,
धन्यवाद.